माझे नाव सुनैना आहे. माझ्या भावाचे नाव सूरज आणि माझ्या वहिनीचे नाव सरोज आहे. त्यांना 8 वर्षांची मोहिनी नावाची लाडकी मुलगी आहे. मोहिनी शाळेत जायची. ती अभ्यासात खूप हुशार होती आणि तिला खेळाचीही खूप आवड होती. ती एक हुशार मुलगी होती. ती सर्वांच्या नजरेत खूप चांगली होती आणि प्रत्येक कामात ती आघाडीवर होती. कुटुंबातही सगळे तिला हुशार म्हणतात. पण आता वहिनी खूप काळजीत होती. कारण मोहिनी आता काहीच काम करत नाही. तिचे कोणत्याही कामात मन लागत नव्हते. अभ्यास करायला सांगितल्यावर ती रडायला लागते. गेल्या 3 आठवड्यांपासून तिचे बदललेले वागणे तिला लक्षात येत होते. आजही ती आली आणि थेट तिच्या खोलीत जाऊन झोपली. वहिनी खोलीत गेल्यावर तिला खूप आश्चर्य वाटले. कपडे न बदलता ती कधीच झोपली नाही. मग वहिनीला पण वाटलं कदाचित ती थकली असेल, म्हणूनच ती येताच झोपी गेली. वहिनीने खोलीतील लाईट बंद करून किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाची तयारी सुरू केली. जेवण तयार करण्यासाठी 4 तास लागले. मध्येच तिने मोहिनीला 3दा आवाज दिला, पण ती आली नाही. यावेळी वहिनीला राग आला, म्हणून वहिनीने जेवण टेबलावर ठेवले आणि रूममध्ये आल्या. लाईट ऑन केल्यावर वहिनीने तिला कडक शब्दात हाक मारली, मोहिनी उठ, तू झोपली आहेस. 1 मिनिटात नाही आलीस तर मी खूप वाईट वागेन. तुझे नखरेच संपत नाहीत. कदाचित वहिनीच्या रागाने ती घाबरली असावी. मग ती एकदम पलंगावरून खाली उतरली. तिचे हात थरथरत असल्याचे पाहून वहिनींना लाज वाटली की तिने त्या चिमुरडीला इतक्या कठोरपणे ओरडले. ती तिच्या जवळ आली आणि प्रेमाने म्हणाली, मोहिनी बेटा, कपडे बदलून घे आणि खाली ये. जेवण थंड होत आहे. मग माझ्या मुलीला तिचा होमवर्क पण करायचा आहे ना. वहिनींनी तिला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाल्या, पण टोमणे मारल्यामुळे ती तिला अधिक घट्ट चिकटली. तिचे असे वागणे पाहून वहिनीला धक्काच बसला. ती अशी का वागत होती? कदाचित वहिनी जरा जास्तच रागाने बोलली असावी. वहिनी म्हणाली, माझी मुलगी, मला माफ कर. मी काळजी घ्यायला हवी होती. आजच्या नंतर असे होणार नाही. चल फ्रेश हो. मग आई तिच्या हाताने तिच्या मुलीला खायला घालेल. वहिनी तिला वेगळे करत म्हणाली आणि मग तिला वॉशरूमला पाठवले आणि स्वतः स्वयंपाकघरात आली. किचनमध्ये आल्यावर वहिनी सर्व जेवण टेबलावर ठेवून मोहिनीची वाट बघू लागली. 15 मिनिटं झाली तेव्हा वहिनींनी तिला हाक मारली, बेटा ये जेवायला. पण उत्तर आले नाही. वहिनींना वाटले की ती कपडे बदलत असावी. वहिनींनी ताटात जेवण वाढले आणि घड्याळात वेळ तपासली. मग मोबाईल उचलला आणि वापरायला सुरुवात केली. परंतु 1 तास उलटून गेला आणि तरीही ती आली नाही. यावेळी वहिनी स्वतः खोलीत गेल्या आणि वॉशरूमचा दरवाजा उघडला. ती वहिनीसमोर उभी होती. तिला बघून वहिनी पूर्णपणे गोंधळून गेली. ती नखांनी तिचे हात आणि चेहरा खाजवत होती आणि कपडे पण ओले करत होती. वहिनी पुढे सरकल्या आणि तिला टाकीपासून दूर करून टाकी बंद केली. तू काय केलेस? सगळे कपडे का ओले केलेस? वहिनीला राग यायला लागला होता, पण ती शांत राहून तिची विचारपूस करत होती. पण मोहिनीचा रंग निवळला होता. ती मागे वळून बोलली, काहीच नाही, काहीच केले नाही. जणू तिला चोरी पकडण्याची भीती वाटत होती. वहिनी म्हणाल्या, मोहिनी तू काय केलेस ते बघ. वहिनीने तिला हाताला धरून खोलीत आणले. मोहिनी म्हणाली, आई मला गरम वाटत होतं. वहिनी म्हणाली, गरम वाटत होतं? हवामान बघ, हिवाळा येणार आहे आणि थंडी पडू लागली आहे आणि तुला गरम वाटत होते? वहिनी रागाने म्हणाली, बेटा तू मला इतका त्रास का देतेस? मोहिनी रडत म्हणाली, आई प्लीज मला माफ कर. प्लीज माझ्यावर रागावू नकोस. आजपासून पुढे मी असं काही करणार नाही. हे सगळं ती वहिनीचा पदर धरून बोलत होती. मग वहिनीने तिच्यावर प्रेम केले आणि मग तिला कपडे बदलून बाहेर आणले. तिला स्वतः जेवण खाऊ घातले आणि मग मोठ्या कष्टाने तिचा गृहपाठ करून घेतला. तिला कोणत्याही परिस्थितीत काम करायचे नव्हते. पहिले वहिनीने तिचे काम पूर्ण करून घेतले. मग TV चालू केला. मग काही वेळाने स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून ती अंगणात आली. मग ती तिला म्हणाली. ती तर जणू रूममध्ये जायला तयारच होऊन बसली होती. माझ्या सांगण्यावरून ती लगेच खोलीच्या दिशेने धावली. मला खूप आश्चर्य वाटतं. बहुतेक वेळा तिला TV समोरून उठायला अनेक वेळा सांगावं लागायचं. पण आज पहिल्यांदा विचारल्यावर ती उठून निघून गेली. वहिनीही दिवसभराच्या कामातून मोकळ्या झाल्या आणि खोलीत येऊन पडल्या. वहिनी नुसत्या विचारत होत्या की माझ्या मुलीला काय झालंय. मग मोहिनी घाबरून उठली. मुलीचा आवाज ऐकून वहिनीही उठल्या. वहिनीने लाईट लावून मोहिनीला पाहिले तर तिचा संपूर्ण चेहरा घामाने डबडबलेला होता.
मग वहिनी म्हणाली की काय झालंय माझ्या मुलीला? मी आहे इथेच. तिने तिला मिठी मारली आणि असे सांगितले. ती प्रचंड थरथरत होती. वहिनी म्हणाल्या, काय झाले तुला? काही वाईट स्वप्न पडले आहे का? वहिनींनी विचारल्यावर तिने होकार दिला, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव दिसत होता. जणू तिला काहीतरी बोलायचे आहे, पण ती घाबरलेली दिसत होती. पण तिला सांगता येत नव्हते. वहिनींनी विचारलं तर ती सांगणार नाही. आता वहिनीला तिची काळजी वाटू लागली. पण वहिनी तिला म्हणाली की काही फरक पडत नाही. तू धाडसी आहेस, असे घाबरत नाही. बरं चल झोप. वहिनीने तिला तिच्यासोबत झोपायला लावताना सांगितले आणि काही वेळातच ती गाढ झोपी गेली. तिला शांत झोपलेली पाहून बहिणीसुद्धा लाईट बंद करून झोपी गेल्या. सकाळी तिला शाळेसाठी उठवले असता तिने शाळेत न जाण्याचा आग्रह करायला सुरुवात केली. ती म्हणत होती की मला अभ्यास करायचा नाही, मी घरीच राहील, तुमच्यासोबत काम करेल. वहिनी तिचे ऐकून आश्चर्यचकित झाली की कुठे ती अभ्यासाची जपमाळ जपत राहायची. ती म्हणायची मी खूप शिकेल, अभ्यास करून मी मोठी अधिकारी होईल, आणि आता अभ्यास करणार नाही असे सांगणे. या सर्व विचित्र कृत्यांचा माझ्या वहिनींना खूप त्रास होऊ लागला. तिला ओरडल्यानंतर वहिनीने तिला तयार करून शाळेत पाठवले. ती सकाळी स्कूल व्हॅनने शाळेत जायची आणि दुपारी त्याच व्हॅनमध्ये यायची. दुपारी ती शाळेतून आली आणि तिची बॅग टेबलावर ठेवली. ठेवल्यावर ती खोलीत गेली. वहिनी खोलीत गेली आणि तिला बेडवर झोपलेली पाहून वहिनी म्हणाल्या, मोहिनी आज झोपू नकोस, उठ, तू कालसुद्धा ट्युशनला गेली नाहीस, उठ बरं. वहिनीने जबरदस्तीने तिला उचलले, कपडे बदलले, तिला खायला दिले आणि ट्युशनला पाठवले. सकाळप्रमाणे ती आत्ता पण रडतच ट्युशनला गेली. वहिनी गोंधळलेल्या किचनमध्ये आल्या आणि काही वेळाने घराचा दरवाजा वाजला आणि ती बाहेर आली. उघडले तर मोहिनी होती. थकून ती घरात आली आणि नमस्कार केला. मी तिच्या बोलण्याला उत्तर दिले. नमस्कार करून परत अंगणात आले आणि मग ती पुन्हा अंगणात पडलेल्या खाटेवर येऊन बसली. वहिनीने तिला पाहिले तेव्हा ती हरवलेली दिसत होती. मोहिनी, काय झालंय? अशी का बसली आहेस? काही नाही आई, मी तर. असंच तिचा चेहरा घाबरलेला दिसत होता. ती अडखळून बोलत होती आणि तिचा चेहरा पूर्ण पांढरा झाला होता. तिचा चेहरा पाहून वहिनींनाही भीती वाटत होती. तिचा हात धरून वहिनीने तिला जवळ बसवले आणि मग विचारले, काय झाले? अशी का घाबरली? शाळेत तुझं कुणाशी भांडण झालंय का? मोहिनी म्हणाली, नाही नाही आई, मी का भांडणार? तिने घाबरतच असे सांगितले आणि मग ती उठून आत पळाली. ती आपल्याशी खोटे बोलत असल्याचा वहिनीला संशय आला, पण सध्या तरी वहिनींना काही विचारणे योग्य वाटले नाही. दुसऱ्या दिवशी मोहिनी तिची कलरिंग बुक घेऊन गेली. वहिनींनी विचारले की आज तिची पिरियड नाही, शनिवारी असेल, तर ती निमित्त करून म्हणाली की नाही, आजही आहे पिरियड, आज कलरिंग बुकचे करेक्शन आहे. वहिनीही काही बोलल्या नाहीत. दुपारी ती जेव्हा घरी आली तिचा गणवेश अतिशय घाण झालेला होता. वहिनींनी विचारले की बेटा, तुझा गणवेश इतका घाण कसा झाला? गुडघ्यांवरचा चिखल चेहऱ्यावर आदळला. घाण पाहून वहिनीने विचारले तर तिने सांगितले, आई, मी मैदानात खेळत असताना पडली होती. वहिनीने तिचा हात मुठीत धरून कुठेही दुखापत झाली असेल तर मला दाखव, तिला असे म्हणाली. मी तिची जखम आहे का ते बघू लागली, पण तिने वहिनीचा हात सोडवला आणि फिक्कट रंग घेऊन खोलीत धावली. मोहिनीने हे तिसऱ्यांदा केले होते. वहिनी खूप अस्वस्थ होत्या. जेव्हा वहिनी मोहिनीचा संध्याकाळी गृहपाठ आटोपत असताना वहिनींनी डायरीवर एक नोट लिहिलेली पाहिली आणि ती पाहून मोहिनीला विचारले, हे काय बेटा, तू आज अंघोळ करून शाळेत का गेली नाहीस? तर मोहिनी म्हणाली, आई, मी अंघोळ करून शाळेत गेली होती. तर वहिनीने विचारले, मग ही नोट का लिहिली आहे? तुझ्या मिसने की तुझ्याकडून दुर्गंधी येते? ती म्हणू लागली की मला माहीत नाही आई, हे ती खूप रागाने बोलली. वहिनी पहिल्यांदाच बॅग फेकताना रागाने तिचे हे रूप पाहत होती. तिला राग येताना पाहून वहिनींना खूप आश्चर्य वाटले. वहिनीला सगळ्यात जास्त काय त्रास झाला की तिला इतक्या साध्या गोष्टीचा राग येत होता. वहिनी तिला पकडून म्हणाल्या, हे काय गैरवर्तन आहे? तिने हात सोडवला आणि म्हणाली की आई, मला सोड. मात्र वहिनीने सोडला नाही आणि तू असे गैरवर्तन करतेस, असे ती म्हणू लागली. मला सांग, आज नंतर तू असे गैरवर्तन करशील का? ती म्हणाली, तू वाईट आहेस, तू गलिच्छ आई आहेस, मला तुझ्याशी बोलायचे नाही. एवढं बोलून तिने हात सोडवला आणि खोलीत गेली आणि वहिनी डोकं धरून बसली.
मोहिनीच्या वागण्याने वहिनी खूप नाराज झाल्या. दिवस बदलत गेले आणि मोहिनीचे वागणेही बदलत गेले. आणि दुसरीकडे शाळेतून रोज एक नोट यायची की तुमच्या मुलीला आंघोळ करून पाठवा, दुर्गंधी येते. आधी वहिनी विचार करत होत्या की कदाचित वयामुळे तिच्यात काही बदल झाले असतील. तिचे अचानक चिडणे, रागावणे, वेळेवर अन्न न खाणे आणि नेहमी गप्प राहणे. शाळेतून परतल्यानंतर ती थकल्याचे नाटक करून झोपी जात होती. वहिनींना हे सगळं नॉर्मल वाटत होतं. वहिनींनीही तिच्या वाढत्या वयाची काळजी घेतली आणि प्रत्येक वेळी तिच्याकडे दुर्लक्ष केले. एके दिवशी ती शाळेतून आली आणि येताच ती स्वयंपाकघरात गेली. वहिनी बाहेर उभ्या कोणाशी तरी बोलत होत्या. वहिनीने तिला स्वयंपाकघरातून बाहेर पडून खोलीत जाताना पाहिले. संभाषण संपवून वहिनी तिच्या मागे खोलीत गेल्या. तेव्हा वहिनींनी तिच्याजवळ अशी गोष्ट पाहिली की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ती जे काही करत होती, वहिनीला असे वाटत होते की ती स्वतःला काहीतरी इजा करेल. वहिनी पुढे आल्या आणि तिच्या हातातून चाकू काढून फेकून दिला. तिला विचारले, काय चालले आहे? हे काय करत होती तू? फाटलेली बेडशीट बघून वहिनीने विचारले. तिने डोळे वर करून वहिनीकडे बघितले आणि ती काही करत नाही असे म्हणाली. तिचे लाल डोळे बघून वहिनी घाबरली आणि लगेच मागे सरकली. मग ती हिंमत एकवटून मोहिनीजवळ जाऊन बसली. आता आजूबाजूला पाहिल्यावर वहिनींना जणू चारी बाजूने घंटा वाजल्यासारखे वाटत होते. वहिनींना काही समजत नव्हते. वहिनी म्हणाल्या, मोहिनी बेटा, काय प्रकरण आहे ते सांग. तुला कुणी काही बोलले आहे का? किंवा शाळेतील काही शिक्षकांनी तुला खडसावले? किंवा तुझी परीक्षा चांगली गेली नाही? ती म्हणाली, आई तू जा आणि काम कर, मी माझे कपडे बदलते. तिने विचित्र शब्द बोलले आणि नंतर वॉशरूमचा दरवाजा बंद केला. अशा वागण्याने वहिनींनी सुटकेचा निश्वास सोडला. वहिनी खोलीतून डोकं हलवत होती. या मुलीचे काहीही होऊ शकत नाही. या मुलीला काय झाले आहे देव जाणे. स्वतःशीच बळबळ करत वहिनी स्वयंपाकघरात गेली. पण असं काय झालं की ती असं पाऊल उचलण्याचा विचार करत होती? किंवा मला चिडवण्यासाठी मुद्दाम बेडशीट कापली का? कामातून मोकळा झाल्यावर वहिनी आपल्या मुलीला शिकवायला बसल्या. आजही एक नोट लिहिली होती की कृपया तुमच्या मुलीला आंघोळ करून पाठवा. तुमच्या मुलीचा खूप घाणवास येतो. मोहिनी, आजसुद्धा तुझ्या शाळेतून नोट लिहून आली आहे की तू आंघोळ करून गेली नाहीस. हे सर्व काय आहे? मोहिनीचे हात क्षणभर थरथर कापले. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. वहिनी तिच्या सगळ्या कृती नीट पाहत होत्या. तिने पेन्सिल घट्ट धरली, पलंगावर जोरात मारली. वहिनींनी मोहिनीला विचारले, तू काय करतेस? मला सरळ उत्तर दे, नाहीतर उद्या मी स्वतः शाळेत जाईन. वहिनीचे म्हणणे ऐकून ती घाबरली. तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. डगमगत्या जिभेने ती मोठ्या कष्टाने म्हणाली, आई मी रोज आंघोळ करते. आजही ती रोज जे बोलत होती त्याची पुनरावृत्ती करत होती. बरं, मग ही नोट शाळेतून का आली? ती नॉर्मल झाली आणि मला माहीत नाही असे भुसभुशीतपणे म्हणाली. ती तिचे वागणे सामान्य करण्याचा प्रयत्न करताना म्हणाली. वहिनी काहीतरी विचारत असतानाच तिचा फोन वाजू लागला. तिने गृहपाठ करायला सांगितला आणि फोनला उत्तर देण्यासाठी गेली. आई फोनवर व्यस्त असल्याचे पाहून ती तिच्या खोलीत गेली आणि बोलता बोलता वहिनी विसरली की तिला तिच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. दुसऱ्या दिवशी ती शांतपणे उठली. न सांगता आंघोळ करून शाळेत गेली. वहिनींना वाटले तो त्यांच्या कडकपणाचा परिणाम आहे. पण हा विचारही फक्त त्यांचा एक विचारच होता. जे व्हायचे ते झाले होते. जे काही घडत होते तेही घडत होते आणि कदाचित वहिनी चुकीचा विचार करत होती. दुपारी मोहिनी घरी परतली तेव्हा तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. आज पुन्हा गणवेश घाण करून ती परत आली. मात्र आज गणवेशावर चिखलाच्या ऐवजी दुसरेच काहीतरी होते. वहिनी मोहिनीकडे बघून ओरडल्या, हे काय? आता हे डाग कसे जातील? मी तुझे काय करू? तुला का समजत नाही? तिच्या घाबरलेल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करून वहिनी नुसतीच बोलत होती. वहिनी बोलता बोलता कंटाळल्या आणि मग गप्प झाल्या. तेव्हा मोहिनी तिच्या बारीक नजरेने बघत खोलीत गेली. वहिनी तिला दूर जाताना पाहत होती. एकतर खोलीत किंवा स्वतःपासून दूर किंवा प्रत्येक गोष्टींपासून दूर, हसण्यापासून दूर, आनंदापासून दूर. बरं, हे सर्व तर वेळच सांगणार होती. वहिनीही तिच्या मागे खोलीत गेल्यावर खोलीतून पाणी पडण्याचा आवाज आला. ती नक्कीच अंघोळ करत होती. वहिनी तिच्या बेडवर बसल्या. काही वेळाने मोहिनी स्वच्छ कपडे घालून वॉशरूममधून बाहेर आली. वहिनीला बघून तिने बाजूला नजर करून पाहिलं. बहुधा तिला खूप राग आला असावा.
वहिनीने मोहिनीचा हात धरला आणि तिला मिठी मारली. तिची रिकामी नजर वहिनीच्या आत खोलवर गेली होती. तिला छातीशी धरून वहिनी कितीतरी वेळ तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली, पण ती रडली नाही. पण वहिनी काही वेळाने रडल्या. मुलं दूर जाऊ लागली की आईला वेदना होतातच. वहिनींनाही हाच त्रास जाणवत होता. तिला काही विचारण्याऐवजी वहिनी तिला सोबत जेवणाच्या टेबलावर घेऊन आली. तिला जेवण दिले आणि शिकवणीला पाठवले. वहिनी खरंच खूप गोंधळल्या होत्या. वहिनी संध्याकाळपर्यंत तिची वाट पाहत राहिल्या. एका क्षणाभरही आपल्या मुलीचा विचार वहिनीच्या डोक्यातून हटत नव्हता. संध्याकाळी जेव्हा ती परत येऊन शाळेची बॅग घेऊन बसली, वहिनींनी देवाचे आभार मानले की आज तिला आपल्या मुलीला सांगावे लागले नाही. ती स्वतः अभ्यास करत आहे. कामातून मोकळी झाल्यावर वहिनीही तिच्या जवळ जाऊन बसली. ती आपले काम शांतपणे करत राहिली. वहिनी तिच्याकडे बघतच राहिल्या. तिने डायरी उघडली तेव्हा ती नोट लिहिली होती. वहिनींनी मोहिनीकडे पाहिलं. मोहिनीही वहिनीकडे पाहत होती. कधी ती डायरीकडे पाहत होती तर कधी वहिनीच्या चेहऱ्याकडे बघत होती. तिला वाटले की कदाचित आजसुद्धा ती प्रश्न विचारेल. रोजच्याप्रमाणे आज पुन्हा वहिनी तिला ओरडणार. वहिनी पाहत होती की तिच्या चेहऱ्याचा रंग हळूहळू बदलत होता. हळूहळू तिचा चेहरा पांढरा व्हायला लागला. तिने पेन्सिल खूप घट्ट पकडली होती. कधी ती पुस्तक उघडत होती तर कधी बंद करत होती. कदाचित तिला आज काहीतरी नवीन सांगायचे होते. वहिनीने स्वतःला नॉर्मल करण्यासाठी डोळे बंद केले आणि मग तिने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले तर ती तशीच बसली होती. आज तर मोहिनी अंघोळ करून गेली होती. मग ही चिठ्ठी लिहायची काय गरज होती? याचं वहिनीला आश्चर्य वाटलं. ही सगळी चर्चा काय होती? मोहिनी, काम झालं तुझं? यावरून वहिनी अजून काही बोलेल तर ती अचानक घाबरून मागे फिरायला लागली. वहिनी तिच्याकडे एकटक नजरेने पाहत राहिली. मोहिनी, काय झालं माझ्या मुलीला? आरामात बस, मी काही बोलत नाही. आपल्या जागी बसलेल्या वहिनीला पाहून तिला जरा हायसे वाटले, पण तिचा रंग अजूनही पांढराच होता. वहिनींनी प्रेमाने विचारले, माझ्या मुलीने शाळेचे काम पूर्ण केले आहे का? ती म्हणाली, हो आई, झालं. ती हळू आवाजात बोलली. वहिनी म्हणाली, ठीक आहे, बॅग उचलून आत घेऊन जा, मग आपण जेवण करू. वहिनी तिच्या गालाला हात लावून म्हणाली आणि मग ती स्वतः उठून किचनमध्ये आली. इतक्यात बाहेर बेल वाजली. तेवढ्यात वहिनी म्हणाल्या, मोहिनी, दार उघड, बघ कोण आहे. वहिनी किचनमध्ये उभे असताना हाक दिली, पण ती न आल्याने वहिनी बाहेर आल्या आणि कडक नजरेने तिच्याकडे पाहत होत्या. तिला कडक शब्दात सांगितले की मी इतके वेळापासून दार उघडायला सांगते, तू का बोलत नाहीस? तिला सुनावल्यानंतर वहिनी दरवाजा उघडण्यासाठी गेल्या. वहिनीने दार उघडले तर भाऊ उभा होता. वहिनी त्याला म्हणाल्या, अरे तुम्ही अचानक? तिने हसत हसत त्याला विचारले. तेव्हा माझा भाऊ हसला आणि म्हणाला, हो, मला वाटलं की मला सुट्टी मिळाली आहे म्हणून मी माझ्या बायकोला आणि मुलीला भेटावं. वहिनीने बाहेर उभी राहून हाक मारली, मोहिनी, बघ कोण आलंय बाहेर. आणि तिने दादा जोडून सामान घेऊन खाटेवर ठेवला. वहिनींनी पुन्हा मोहिनीला हाक मारली, पण ती आली नाही. तेव्हा भाऊ म्हणाला, राहू दे, मी स्वतः जातो, कार्टून पाहत असेल. वहिनी पुन्हा हाक मारत असल्याचे पाहून भावाने तिला थांबवले आणि स्वतः आत गेला. वहिनीसुद्धा त्याच्या मागे आत गेल्या. खोलीच्या आत आल्यावर ती वडिलांना चिकटून हळू आवाजात उत्तर देत होती. भावाने वहिनीला हातवारे करून मोहिनीच्या मनस्थितीबद्दल विचारल्यावर वहिनी म्हणाली, काही नाही, मी फक्त तिला ओरडली म्हणूनच आज तोंड फुगवून बसली आहे. भावाने वहिनीकडे रागाने पाहिलं. वहिनी त्याची नजर ताडत स्वयंपाकघरात गेली. भाऊ मोहिनीला समजवायचा प्रयत्न करत होता. भाऊ प्रत्येक त्या ठिकाणाचे आणि मोहिनीला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे नाव घेत होता. वहिनींना सर्व काही ऐकू येत होते की ती प्रत्येक गोष्टीला नकार देत होती. थोड्या वेळानंतर भाऊ तिच्यासोबत बाहेर आला आणि तिला खुर्चीवर बसवले. जेवण तयार होते. सर्वांनी जेवण अगदी शांतपणे खाल्ले. जेवताना बोलणारी मोहिनी अगदी शांत बसून जेवत राहिली. वहिनींना या गोष्टीची सवय लागली होती, म्हणूनच ती शांत बसून जेवत होती. पण भाऊ मोहिनीकडे बघतच राहिला. रात्र झाली तेव्हा मोहिनीला झोपवल्यावर वहिनी येऊन बाहेर अंगणात बसली आणि भाऊही तिथेच बसला. तो खूप खोल विचारात बुडालेला दिसत होता. वहिनी बसल्यावर तिने विचारले, काय विचार करत होतास? वहिनीने भावाच्या चेहऱ्याकडे बघून विचारले. तो म्हणाला, मोहिनीला बघितलेस का? ती खूप बदललेली, गप्प आणि सगळ्यांपासून दूर दिसत होती. वहिनी म्हणाल्या की तुझी विनाकारणच अशी काळजी करतो आहे.
वास्तविक ती जसजशी मोठी होत आहे तसतसे तिच्यात काही बदल घडत आहेत, ज्यांची आपल्याला जास्त जाणीव होते आहे. वहिनींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे समाधान झाले नाही. भाऊ म्हणाला, सरोज, तू तिच्याशी बोल. काही असेल तर तिला सांग की आम्हाला सांग. तर वहिनी म्हणाली, ठीक आहे, मी विचारेन. भावाचे सांत्वन करताना वहिनी बोलल्या, पण प्रत्यक्षात ती स्वतःच आतून खूप अस्वस्थ होती. वातावरण निवडण्यासाठी वहिनी त्याच्याशी इकडचे तिकडचे बोलू लागल्या. त्याला सकाळी पुन्हा ड्युटीवर जावे लागले. सकाळ होताच भाऊ पुन्हा ड्युटीला गेला आणि वहिनी रोजच्या कामात व्यस्त झाली. तिने मुलीला शाळेत पाठवलं आणि बाकी सगळी कामं उरकली. शाळेतून परत आल्यावर तिच्या गणवेशावर पुन्हा डाग होते. वहिनींनी तिच्याकडे बघून म्हणाली, कपडे बदलून घे, मी जेवण वाढते. वहिनी खूप प्रेमाने म्हणाली. वहिनीने ठरवले होते की आता मोहिनीला प्रेमाने हाताळेल, म्हणजे ती स्वतःच तिला सत्य सांगेल. काही दिवस गेले आणि गणवेश घाण होण्याचा क्रम चालू राहिला आणि वहिनी गप्प राहिल्या, कारण तिला आपल्या मुलीला आणखी घाबरवायचे नव्हते. तिने सामान्य व्हावे अशी वहिनींची इच्छा होती, जशी ती आधी होती. सर्वांनी मोहिनीला खूप चांगले वागवले. ती पण खूप चांगली होती. अनेकदा शिक्षक तिला असाइनमेंट करण्यात मदत करत होते. मी अनेकदा ऐकलं की शिक्षक तिला खूप काळजीपूर्वक शिकवत होते. एके दिवशी वहिनीला वाटले की आता मी माझ्या मुलीशी बोलेन. ती घरी येण्याची वाट पाहू लागली. जेव्हा ती दुपारी घरी येते, ती आल्यावर वहिनीने तिला जेवू घातले आणि खाऊ घातल्यावर तिने तिला खोलीत आणले आणि तिला समोर बसवले आणि विचारले, माझी मुलगी, मला सांग, काय प्रकरण आहे? तुला अशी भीती का वाटते? मी वचन देते की मी तुला काहीही बोलणार नाही. मुलीची अवस्था पाहून वहिनी म्हणाल्या. मोहिनी काही वेळ वहिनीकडे पाहत राहिली आणि मग बोलली आणि बोलू लागली. ती जसजशी बोलत राहिली तसतशी वहिनीच्या आश्चर्याचा ठिकाणा उरला नाही. संभाषण संपवल्यावर वहिनी तिच्याकडे बघतच राहिल्या. तीही डोकं टेकवून बसून राहिली. मग अचानक वहिनीला राग आला आणि रडू कोसळले आणि तू काय बकवास बोलत आहे असे म्हणत वहिनीने तिला जोरदार थापड मारली. तू काय बोलते आहेस? तुला कळतंय का? तुझे डोके कुठे आहे? ती गालावर हात ठेवून रडत माझ्याकडे बघत राहिली. वहिनी बोलत राहिली. तिला आणखी एकदा थप्पड मारणे तिला सहन होत नव्हते. खबरदार, जर आता आवाज बाहेर काढला. तिला हिचकीने रडताना पाहून वहिनी म्हणाल्या. वहिनींनी ठरवलं होतं की तिने स्वतः जाऊन बघायचं काय प्रकरण आहे. मोहिनीने आता खोटंही बोलू लागली होती. त्यामुळे वहिनींनी दुसऱ्या दिवशी लवकर कामं उरकून घेतले, जेणेकरून मी आज लवकर जाऊन नोटचा किस्साही संपवू शकेन. त्यामुळे ती पटकन स्कूलच्या दिशेने निघाली. स्कूलला पोचल्यावर ती थेट मोहिनीच्या वर्गात गेली, पण ती तिथे नव्हती. ती त्या वर्गात शिक्षकांसोबत असल्याचे तिच्या वर्गमित्राने सांगितले. वहिनी त्या वर्गात गेल्या आणि न ठोठावता दार उघडले आणि तिने दार उघडले तेव्हा डोळ्यासमोर ते दृश्य दिसले. त्याने वहिनीला खोलवर हलवले. जणू संपूर्ण आकाश वहिनीच्या डोक्यावर पडला होता. तो शिक्षक मोहिनीसोबत चुकीचे काम करत होता. त्याने मोहिनीचे हात धरले होते. वहिनी अचानक आत गेल्यावर वैतागून त्याने माघार घेतली. तो दुसरा कुणी नसून माणसाच्या वेशात एक राक्षस होता. वहिनी पुढे सरकल्या आणि मोहिनीला त्याच्यापासून दूर नेले. तिने तिला छातीशी घट्ट मिठी मारली, तिचे चुंबन घेतले आणि आतून तोच वास येत होता. डागांचा तोच वास जो तिला नेहमी जाणवायचा. त्याला मागे ढकलत असताना वहिनीने शिक्षकाला जोरदार कानात मारली. वहिनीच्या किंचाळण्यामुळे आणि मोठ्याने बोलण्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक जमा झाले. त्याच क्षणी त्या शिक्षकाला रक्षकाने बेदम मारहाण केली आणि पोलिसांनी तुरुंगात पाठवले. वहिनी आपल्या मुलीसमोर बसल्या. वहिनींनी तिला मिठी मारली. ती थरथरत होती आणि रडत होती. मग तिने तिला तिच्यापासून वेगळे केले आणि तिच्या चेहऱ्याचे चुंबन घेतले आणि म्हणाली, माझ्या मुली, माझ्या हुशार मुली, आणि म्हणाली की तू स्वतःच ही भाजी गणवेशावर टाकायचीस ना? वहिनी रडत होती आणि तिला विचारत होती. मोहिनी म्हणाली, हो आई, मी स्वतःच आणत होती, जेणेकरून तो माझ्याकडे येऊ शकणार नाही. मी घाबरले होते आई, खूप घाबरले होते. मी त्याला मला सोडा म्हणायचे, पण तो मला घरात कुणाला सांगितलं तर जीवे मारेन अशी धमकी द्यायचा. आई तो म्हणायचा की मी घाणेरडी आहे, मला आतून दुर्गंधी येते. खांद्यांना स्पर्श करत ती म्हणाली की तो मला इथे स्पर्श करायचा. मी त्यांच्याजवळ जायला नकार दिल्यावर त्यांनी मला इथेच मारले. तिच्या गालावर हात ठेवत ती एक उसासा टाकत म्हणाली, आई प्लीज मला वाचव, मला इथे राहायचे नाही.
मला इथे शिकायचे नाही. वहिनीच्या छातीला चिटकून ती बोलत होती. तेव्हा अचानक ती गप्प झाली. वहिनी म्हणाली, मोहिनी बेटा डोळे उघड. बेटा. वहिनी खूप ओरडली, पण तिने डोळे उघडले नाहीत. मोहिनीला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सांगितले की भीतीमुळे ती बेशुद्ध झाली आहे. वहिनीच्या तर पायाखालची जमीन कोणीतरी सरकवल्यासारखं वाटत होतं. तिने पटकन भावाला फोन करून सर्व काही सांगितले. भाऊ परत आले तेव्हा आपल्या लाडक्या मुलीला अशा अवस्थेत पाहून ते उद्ध्वस्त झाले. वहिनी स्वतः विचार करत होती की हा सगळा दोष तिचा आहे. नाहीतर मोहिनीने तर वहिनीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यासोबत झालेल्या प्रकारामुळे तिची अशी अवस्था झाली होती आणि तिचा अभ्यासातला रस कमी झाला होता. जेव्हा तिने वहिनीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनेही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. वहिनींना या सगळ्याची कल्पनाही येत नव्हती. वहिनींना हे खोटे वाटले की शिक्षक असे कसे करू शकतात. आणि आजपर्यंत मला माहीत नाही की ती फक्त मोहिनी होती की नाही, की त्याने अनेक मुलींसोबत असेच केले होते. शाळेतील लोकांनी सांगितले होते की ते आमच्या शाळेचे खूप चांगले शिक्षक होते. त्यांनी कधीही कोणत्याही महिला शिक्षिकेशी गैरवर्तन केले नाही. तो कधीच असे काही बोलला नव्हता. त्यामुळेच तेथील प्राध्यापकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. आणि इथे काम करणाऱ्या सर्व शिक्षिका आपल्या बहिणी आहेत असे तो म्हणायचा. सर्वजण त्याच्यावर खूप विश्वास ठेवू लागले. त्याने जे सांगितले ते सर्वांनी मान्य केले. पण तो माणसाच्या वेशात लपलेला पशु होता हे कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे आज मोहिनीची ही अवस्था झाली होती. तेव्हापासून ती वयाच्या आधीच मोठी झाली होती. आता तिने काही खोडसाळपणा करत नव्हती. शांत राहत होती आणि खूप खोलवर बोलू लागली होती. तिलाही अभ्यास करायचा होता, पण वहिनींनी तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. पण मोहिनीचा निरागसपणा आता परत मिळू शकत नव्हता. आता भाऊही वहिनीपासून दूर दूर राहू लागला होता. या सगळ्यात वहिनीची चूक आहे असे भावाला वाटत होते. आणि तो चुकीचाही नव्हता. खरे तर वहिनीची चूक होती. हा तिच्याच निष्काळजीपणाचा परिणाम होता. तिने आपल्या मुलीची काळजी घ्यायला हवी होती. पण त्यांनी आपले सर्व लक्ष घरातील कामावर केंद्रित केले. त्यामुळे त्यांच्या जीवनात हे दुःख लिहिले गेले. तो क्रूर आता तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आपण आपल्या मुलांच्या सर्वात जवळ राहिले पाहिजे. त्यांचे मित्र राहिले पाहिजे. त्यांना शिकवले पाहिजे की असे काही छोटे कृत्य घडले तर त्यांनी पालकांना येऊन सांगावे. आपल्याला फक्त त्यांचे पालकच नाही तर त्यांचे मित्र होण्याची गरज आहे. मला स्वतःला 2 मुले आहेत आणि मी त्यांना ज्या पद्धतीने वाढवले आहे मी त्यांची मैत्रीण आहे. ते येऊन मला सगळं सांगतात. कालपासून आजपर्यंत तिच्या निष्काळजीपणामुळे वहिनी खूप लाजिरवाणी आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हा सगळा दोष वहिनीचा होता का? पहिली नोट आल्यावर वहिनींनी जाऊन सगळी माहिती गोळा करायला हवी होती. सर्वात मोठी चूक शाळेवाल्यांची होती, ज्यांनी शिक्षकांचा चुका लक्षात घेतल्या नाहीत आणि त्याला कामावर ठेवले. अशा अनेक शाळा आणि ठिकाणे आहेत जिथे लोक अशा चुका करतात. तुम्ही सर्वांनी जागरूक राहावे, अन्यथा तुम्हालाही याचे नुकसान सहन करावे लागू शकते. तुमच्या मुलांची काळजी घ्या. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. धन्यवाद.